आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़। आज परभनी शहर की जो अपडेट है आप हमारे चैनल पर देख सकते हैं। इसी तरह से अपने शहर की सभी तमाम खबरों से रूबरू रहने के लिए आप हमारे चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया हो तो सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए और कमेंट करना ना भूलें। हमारे हाथ मजबूत कीजिए, सब्सक्राइब करना ना भूलें। अगर आप हमारे चैनल पर नए हैं तो देखिए पूरी रिपोर्ट हमारे चॅनल पर। धन्यवाद। उमेदवार म्हणून आज आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। निश्चित थांबा म्हणाले शक्ती प्रदर्शन करण्यात आलं बॉस। आज मोठ्या प्रमाणावर क्राऊड दिसला, काय सांगाल? शेवटची निवडणूक सांगितली होती विरोधकांनी, आता हे चित्र पाहून काय सांगाल? बघा, आज परभणी लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने मी आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना लोकांचा कसा उत्स्फूर्त प्रतिसाद होता हे आपण उघड्या डोळ्यांनी सर्वांनी बघितलं आहे। त्यामुळे परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि उद्याही राहणार आहे, यामध्ये कुठलाही दुमत नाही। जे लोक काल म्हणत होती की मोदीच्या नावावर पाण्यावर दगड तरतात, पण हे मोदीच्या नावावर नाही तरत 1989 पासून हे शिवसेनेच्या नावावर तरतात, हे म्हणणाऱ्याने जरा आत्मपरीक्षण करावं। आजचा जलसैलाब बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हे शिवसेनेची देण आहे, ही बाळासाहेब ठाकरेंची देण आहे, ही उद्धव ठाकरेंची देण आहे आणि शिवसेना ही ठाकरेंची आहे। त्यामुळे कोणी आयरा गैरा नत्तू खैरा उठून म्हणेन माझी शिवसेना आहे, हे काही भ्रमात राहू नका। मतदार राजा जागरूक आहे, उद्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देईल ही शिवसेना कोणाची। धनुष्यबाण नाही, किती मोठा संघर्ष आहे। ठीक आहे, ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान। आलेल्या प्रसंगाला समोर जायची तयारी ठेवली पाहिजे। धनुष्यबाण जरी नसला तरी मशाल बी काही कमी नाही आणि बदलत्या समीकरणानुसार मशाल बी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। ठीक आहे, आपल्यावर अन्याय झाला आहे, आपला धनुष्यबाण हिरावून घेतला आहे, आज ना उद्या ते आणखी मिळेल अशी अपेक्षा करू, पण आज मशालच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक जिंकू आणि जिंकून दाखवू एवढं आपल्याला या निमित्तानं सांग। दोन उपमुख्यमंत्र्यांना इथं यावं आरोप सुद्धा या ठिकाणी करावा लागतो। बघा, निवडणूक म्हणल्यावर आरोप प्रत्यारोप हे होत असतात। निवडणुकीमध्ये प्रचार करताना त्यांना काहीतरी मुद्दा लागतो, विरोधाला काहीतरी विरोध करायचा, विरोधकांवर काहीतरी तोंडसुख घ्यायचं, हे त्यांचं राजकारणात ह्या गोष्टी चालत असतात। पण आम्ही त्यांच्यावर काही आरोप केले नाहीत, आम्ही सत्यता समोर ठेवूनच बोललो, आम्ही जे केले तेच सांगितले। भविष्यातही आणखी बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या केल्या आम्ही, ते उसळ्या आम्ही एक पत्रक काढून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जनतेपर्यंत। परंतु काल दोन उपमुख्यमंत्री येऊन सुद्धा ह्या मंडपामध्ये सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या, अशी परिस्थिती होती। सुदैवानं तुम्ही कोणी खुर्च्या दाखवल्या नाही, त्या जर दाखवल्या असत्या तर दोन उपमुख्यमंत्री सभेला जाऊन काय अवस्था झाली हे बघितली असती त्यांनी, जनतेनं तर कळाली असती। पण तर ठीक आहे, आजचं तरी किमान सगळं दाखवा, म्हणजे कालचं आजच्याची अनालिसिस बरोबर होईल। एकनाथ शिंदे संजय जाधवांनी काय वाटतं येणारी निवडणूक कशी राहणार? हे शक्ती प्रदर्शन नव्हतं, ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती। शक्ती प्रदर्शन दाखवलेलं नाही, जनतेच्या मनात जी खतखत आहे, उद्धवजी ठाकरे साहेब, शरद पवार साहेब, राहुलजी गांधी यांच्या विचाराला महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो प्रतिसाद मिळतो तो जनतेनं इथं व्यक्त केलेला आहे। 35 वर्षानंतर पहिलं प्रथमच धनुष्यबाण विना या ठिकाणी आपण निवडणुकीला सामोरं जात आहे। असं काही नाही, पक्षाची जी निशाणी असते त्याच्यावर लढावं लागतं। ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुद्धा वेगवेगळ्या निशाण्यावर होत असतात, लोक निवडून येत असतात। मशाल निशाणी अधिकृतरित्या निवडणूक आयोगाने दिली, त्याच्यावर आम्ही लढतोय। मनसेकडून अद्यापही उमेदवारी घोषित करण्यात आली नाही, 2 राऊंड झाले उमेदवारी दाखल करण्याच्या। मनसे निवडणुकीत लोकसभेत पार्टिसिपेट करायला असं वाटतं का तुम्हाला? मला वाटतं आमचं आपण बोलू, मनसेचं ते मनसेच्या पक्षाच्या नेत्यांना तुम्ही विचारा, परंतु महाविकास आघाडी ताकदीनं लढते, ताकदीनं निवडून येणार। उमेश पाटील उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश, अजून बरेच लोक आहे, अजून पुढे पुढे काय काय होतं बघा, अजून बरेच लोक यायचे बाकी आहेत। सगळ्या ठिकाणी असं काही ना काही होत आहे, कळेल ना आता ती कसं आहे।
देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज। हमारे चैनल को ज्यादा से ज्यादा शेयर करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें। इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए आप हमें फॉलो करें और किसी भी न्यूज या विज्ञापन के लिए आप हमारे स्क्रीन पर दिए नंबर पर मुख्य संपादक मिर्जा इद्रीस बेग को कांटेक्ट करें। धन्यवाद।